तर हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना. कसे आहात सगळे? मी मजेत आहे. होप तुम्ही पण छान असाल. अन्वित स्कूलला गेलेला आहे, त्याला टिफिन द्यायचा आहे, अजून नंतर बनवून देईन मी. आणि आम्ही आज ब्रेकफास्टला काय बनवलं आहे दाखवते तुम्हाला. मी रात्रीच मूग भिजत ठेवलेले होते, एकदम छान असे भिजलेले आहेत मूग. आता याच्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, आलं लागणार आहे, मिरची, कढीपत्ता आणि कोथिंबीर लागणार आहे, सोबतच कोबी एकदम बारीक कट केलेला आणि पनीर, एवढ्या गोष्टी लागणार आहेत. सगळ्यात अगोदर आपण मिक्सी जारमध्ये आलं, मिरची, कढीपत्ता आणि मूग घालून घ्यायचे. त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला जेवढं मीठ पाहिजे तेवढं घालून घ्यायचं आणि याची एक पेस्ट बनवून घ्यायची. डोसाला जसं बनवतो ना तसं बनवून घ्यायचं. याला मी आता एका वेगळ्या पातेल्यामध्ये काढून घेते आणि तुम्ही बघू शकता एकदम इझिली हा डोसा जो आहे ना तो पसरतो. सेम डोसासारखंच बनतं, पण जास्त पौष्टिक असतं. आणि याच्यावरती आपल्याला आता कोबी घालायचा आहे, एकदम बारीक चिरलेला. त्यानंतर पनीरला असं स्क्रम्बल करून घालायचं आहे डोसावरती. त्यानंतर याला असं व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे, जेणेकरून हे चिकटावं. त्यानंतर छान असं भाजलं ना डोसा एका साईडने, याला फ्लिप करायचं आणि दुसऱ्या साईडनं पण आपण याला छान असं भाजणार आहे, जोपर्यंत थोडंसं गोल्डन ब्राऊन होत नाही आहे कोबी आणि पनीर तोपर्यंत. होळी होती म्हणून माझ्या फ्रेंडनं काल हे आणून दिलेलं होतं. याला काहीतरी गुजिया म्हणतात, त्याच्यामध्ये खवा घातलेला असतो, टेस्टी आहे. इथे मी चित्रांना बनवायला लागली आहे. याच्यामध्ये कांदा, जिरे, मोहरी, मिरची आणि कढीपत्ता घातला आहे. मिक्स करायचं राहिलं. शेंगदाणे भाजून ठेवलेले आहेत तिथे. आणि थोडंसंच पनीर होतं, त्यामुळे म्हटलं चला घरीच पनीर बनवून घेऊया. दूध पण घेऊन आलेलं होतं आणि एकदम मस्त असं पनीर बनून तयार आहे. 1 लिटर दुधामध्ये एवढं पनीर बनून तयार होतं. आंटी येऊन गेलेलं आहे, तिथं मुगाचं गरगटं बनवलेलं आहे मस्त असं, आणि चपाती आहे याच्यामध्ये. आणि चटणीसाठी मी सामान भाजून घेतलेलं आहे, त्या डोसा करणार आहे, त्यामुळं म्हटलं भाजून द्या आंटी. मग भाजून ठेवून गेलेलं आहे त्या. आणि इकडे अन्वितसाठी टिफिन द्यायचं आहे, डोसा बनवणार आहे, सगळं तयार झालेलं आहे. तयारी सकाळीच झाला. ह्याच्यामध्ये पनीर बनवलेलं आहे मगाशी. म्हटलं कास्ट आयर्न तव्यावरती करून बघूया डोसा जमतोय का. याच्यावरती थोडंसं पनीर घालायचं असं स्क्रम्बल करून, छान लागतं हे टेस्टला. गॅस बारीक करते. आणि कॅबेज थोडंसं. एका साईडनं मस्त असा डोसा भाजलेला आहे मुगाचा, याला पलटी करून घातलेला आहे. थोडंसं पनीरला असं स्प्रेड केलं व्यवस्थित, भारी लागतो बरं का हा. मी आता ब्रेकफास्ट करणार आहे. काल जे आंटींनी सांबार बनवलेलं ना, कशाचं काय म्हणतात त्याला, हिरोळी आणि कांदा आणि लसणाचं, एकदम भारी लागतं, आंबट आंबट. हे माझ्या सबस्क्रायबर्सना मी टेस्ट करून सांगते. आंबट एकदम छान लागलं. अन्वित सकाळी टिफिन घेऊन गेला नव्हता, म्हटला की मला गरम गरम डोसा हवा आहे. हे डोसा जे आहे ना ते गरम गरमच छान लागतं, म्हणून मग लंच ब्रेकच्या अगोदर मी त्याच्यासाठी डोसा बनवत आहे आणि त्याला आता नेऊन देऊया आपण. तुम्ही पण चला माझ्यासोबत त्याच्या स्कूलपर्यंत. मला परत कपडे वाळत घालायचे आहेत, परत घेऊन यायचे आहेत. माझं कपडे धुवायचं, वाळत घालायचं, हेच चालू आहे. आठवडा काय, मंत्रालयाला जाऊन आल्यापासून हेच चालू आहे माझं. कपडे धुण्यातच चाललंय. कपडे घडी करा, कपडे धुवा, कपडे वाळत घाला, कपडे काढून आणा, ह्याच्यामध्येच चाललंय सगळं. आठवडेच माझे, आठवडेच आठवडा, प्रत्येक आठवडा ह्याच्यामध्येच चाललाय असं म्हणायचं होतं मला. काल होळीची एवढी मज्जा आली ना, एवढी मज्जा आली, एवढी मज्जा आली, पासच खूप छान वाटलं. बऱ्याच दिवसानंतर अशी होळी खेळली, बरेच जण होते ना त्यामुळं छान वाटलं. आणि त्यात अन्वितनं सुट्टी घेतलेली होती, त्यामुळं मग त्याला पण मज्जा आली. थोडंसं त्याला इथं बकेट लागलं, पण ठीक आहे, जास्त नाही लागलेलं. हसायला लागला म्हणून मला काही वाईट वाटत नाही, असं समजून घेऊ नका. वाईट वाटलेलं काल, पण जास्त नाही लागलेलं. आता ठीक आहे, काल दुखत होतं, आता नाहीये दुखत. 1 वाजलेलं आहे, आता भूक लागलेली आहे. जेवायला दाखवलं मी, मुगाचं गरगटं घेतलंय, हे कालचं इरोळी आणि लसूणचं सांबर आहे, चपाती आणि सकाळी लेमन राईस बनवलेला तो आहे. जेवते मी आणि नंतर भेटते तुम्हाला. अन्वित स्कूलमधनं आलेला आहे.
आणि लगेच खायला शोधायला लागलाय. चिप्स आणलेले, चिप्स घेतलेत लगेच बटाट्याचे. आणि काय आहे ह्याच्यामध्ये? काजू कतली. काय पण उघडून दाखव. असं ओपन नाही करायचं हे. हा इथून कर. सरकव नसतं पुढं कात्री ओपन होत. बघ काजू कतली आहे ना. काही पण म्हणतोयस हा. अन्वितला स्केटिंगला जायला लागून किती दिवस झाले बाळा? 4 days? 6 days नाही झाले, 4 days झालेत मला वाटतंय. आवडतंय तुला? खेळ वाटतंय? पटपट जाऊ वाटतंय? बघूया अजून किती दिवस लागतात है ना पूर्ण शिकायला. कसं फील येत आहे तुला ते करताना स्केटिंग? फील कसं येत आहे? आतनं कसं वाटतंय? लय छान.